नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता ईश्वरी मात्र अर्णवच्या बाजूने कशी उभी राहते, कारण आता राकेश अर्णववर एक नवीन संकट आणणार आहे आणि ते संकट मात्र आता राकेश स्वतःवर अगदी येण्याऐवजी आता अर्णवला त्यामध्ये गुंतवण्याचा कसा प्रयत्न करणार आहेत आणि त्यातून मात्र ईश्वरी त्या संकटातून अर्णवची सुटका करून अर्णववरील प्रेम मात्र कसं सिद्ध करते आणि अर्णव शेवटी ईश्वरीला माफ करून आता ईश्वरीला सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली कशी देतो आणि ईश्वरी सुद्धा सगळ्या जगासमोर आता आपल्या नवऱ्याचा हक्क कसा गाजवते हे मात्र आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, ईश्वरी मात्र आता अर्णवला विचारत असते, अर्णव सर आपल्या प्रेमाचे काय, कधी तुम्ही मला त्या प्रेमाबद्दल सांगता, परंतु हे बघा जेव्हा आपल्या प्रेमाची मध्ये एकमेकांना आपण कबुली देऊ तेव्हा मात्र आपली प्रेम कहाणी ही अगदी जगात अगदी न्यारी असेल, म्हणजे अशी इंदोरसारखी खूप खास असेल। म्हणून ईश्वरी स्वतःशी खूप खुश होत आहे आणि त्यानंतर आता इकडे आता ही वल्लरी आणि सुप्रिया जेव्हा आता समोरासमोर येतात आणि वल्लरी आणि सुप्रिया समोरासमोर येऊन मात्र आता आपल्या सुप्रियाला वाईट वाटत असतं, कारण आता सुप्रिया म्हणजे ती मनाला खात असते की ईश्वरीचं अगदी संसार अगदी धोक्यात आहे आणि त्यात म्हणजे आता नम्रताला जर आपण त्या घरात दिले आणि आता नम्रताची सासू म्हणजे आकाशची आई यावर नाराज आहे, मग आता हे लग्न आपण कसं त्या घरामध्ये जमवायचं, म्हणून तिला आता थोडासा डाऊट आलेला असतो। म्हणून ती आता रोडने जात असताना वल्लरी तिला भेटते। आता वल्लरीला समोर बघून मात्र आता सुप्रियाला तर धक्का बसतो। सुप्रिया म्हणते की ही तीच बाई आहे की जिच्यामुळे आता अर्णव सरांच्या आईने मात्र आत्महत्या केलेली आहे। तेव्हा आता काही झालं तरी शेवटी अर्णव सरांच्या आईला तर न्याय मिळायला हवा, कारण ही बाई आहे तर ती मात्र इकडे मजा करत फिरत आहे आणि तिकडे मात्र अर्णव सरां आणि ईश्वरी यांच्यामध्ये जे मतभेद झालेले आहे आणि अर्णव माझा इतका रागराग करत आहे, तेव्हा मात्र आता काही झालं तरी मात्र शिक्षा मिळायला हवी, म्हणून आता ती वल्लरीच्या समोर येते आणि वल्लरीला अगदी धरून ती ठेवत असते। तेव्हा आता वल्लरीला धरल्या क्षणी वल्लरी आता तर घाबरते, तिला खूप टेन्शन येतं, काही झालं तरी आता ह्या सुप्रियाच्या तावडीतून मला सुटावं लागेलच, नाहीतर ही अर्णवला आणि ईश्वरीला बोलावून घेईल आणि आता मात्र ही तर नम्रताची सुद्धा आई असल्यामुळे आता जर हिच्या जर समोर मी आले तर अवघड होईल, म्हणून मात्र आता या वल्लरीला खूप टेन्शन येते। वल्लरी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते, परंतु सुप्रिया मात्र एक सणकणी तिच्या कानामागे देते आणि कानामागे दिल्या क्षणी आता ही वल्लरी आहे तर ती मागचा पुढचा विचार न करता सुप्रियाला जोरात ढकलून देते आणि सुप्रिया मात्र तिथे सायकलवर जाऊन पडते। त्यानंतर घाईने मात्र सुप्रियाने आता इकडे ईश्वरीला फोन केलेला आहे आणि ईश्वरीला तेथे बोलावून घेतलेला आहे। ईश्वरी आणि अर्णव तेथे आलेले आहेत आणि आता ईश्वरी आणि अर्णव तेथे आल्यानंतर मात्र आता ईश्वरी विचारते की आई काय झालं, सुप्रिया सगळं काही सांगते। अर्णव म्हणतो की कोण बाई, तर सुप्रिया म्हणते की तीच ती की तुमच्या आईला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणारी। अर्णव म्हणतो की त्या बाईला तर मी सोडणार नाही, म्हणून आता सुप्रियाला शांत करून जेव्हा मात्र आता ते घरी घेऊन येतात तर आता सुप्रियाला घरी घेऊन आल्यानंतर मात्र आता वल्लरी ही घरीच असते। आता वल्लरीला बघून दोघी समोरासमोर येतात आणि आता दोघींची पुन्हा होते आणि आता सुप्रिया म्हणते की ही ती बाई आहे ही आणि ही तुमच्या घरात कशी ईश्वरी, हिच्यामुळेच अर्णव सरांच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो। आता वल्लरी म्हणते की काय बोलतेस, कसले आरोप तू माझ्यावर करतेस। आता मामांना सुद्धा तो भूतकाळ आठवतो। मामा म्हणतात की हो मला सुद्धा ते सर्व आठवते, कारण आता वल्लरी तू मागं जे काही खोटं बोललेले आहे आणि आत्तापर्यंत तू या नम्रताच्या आणि ईश्वरीच्या आईच्या समोर काय येत नाही हे सत्य मला आता लक्षात आले, कारण मागच्या वेळेस जेव्हा सुप्रिया आता आपल्या घरी आल्या होत्या ईश्वरीची आई, तेव्हा मात्र तो सुद्धा अगदी अंगावर घेऊन झोपली होती, कारण खूप ताप आलेला आहे असे नाटक तू त्यावेळेस केले आणि आज मात्र त्या आपल्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार होत्या, तेव्हा सुद्धा तू घराच्या बाहेर निघून गेली की तुला हे लग्न मान्य नाही म्हणूनच तू यांच्यापासून अगदी तोंड लपवते।
त्यानंतर आता इकडे राकेश विचार करतो, काही झालं तरी आता ही शलाका आहे तर त्या शलाकाच्या खुनाच्या आरोपाखाली आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. त्यासाठी मात्र आता आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि ह्या अर्णवच्या वर सगळं काही आता हे माथी लोटण्यासाठी आपण मात्र आता पत्रकारांना हुसकावून आता त्यांना सर्व हे सांगूयात आणि पत्रकार मात्र अर्णवच्या तोंडाला काळं लावतील आणि अर्णवची बदनामी होईल. तेव्हा कुठे हा अर्णव शांत बसेल आणि शेवटी हे शलाकाच्या मृत्यूचं कारणीभूत आपल्याला ठरवलं जाणार नाही. यासाठी मात्र त्याने काही पत्रकारांना पैसे देऊन मात्र आता हे सर्व काम केलेलं आहे. परंतु आता ईश्वरी आणि अर्णव मात्र इकडे घाईने बाहेर येतात. बाहेर आल्या क्षणी मात्र आता जे काही पत्रकार आहे तर ते अर्णववर आरोप करायला सुरुवात करतात. म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका लेडीजचा खून झालेला आहे आणि हे सात्विक फॅशनमध्येच आता काहीतरी म्हणजे अर्णव राजशिर्के यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. यांनीच काहीतरी असा गैरव्यवहार त्या मुलीबरोबर केला असेल. त्या मुलीचा मर्डर यांनी केला आणि हे सर्व यांनी केलेले आहे असे मात्र अर्णववर जेव्हा आरोप होतात तर ईश्वरी घाईने बाहेर येते आणि सगळ्यांच्या समोर ती अर्णवची बाजू घेत म्हणते की माझ्या नवऱ्यावर बिनबुडाचे आरोप करतात कसे, याकडे तुमचा पुरावा काय आहे. आता मात्र ईश्वरी घाईने एक रणरागिणी बनून अर्णवच्या समोर उभी राहिलेली आहे. नक्की तुम्ही आता कोणत्या उद्देशाने यांच्यावर आरोप करतात. आणि हे बघा आता ईश्वरीने काही आता सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच अगदी मुलींना सुद्धा ती तेथे घेऊन आलेली आहे आणि अर्णव सर आता त्या मुलींशी कसं वागतात, त्यांना कशी वागणूक देतात हे मात्र आता त्या मुली मात्र सगळ्या मीडियासमोर सांगतात. ईश्वरी म्हणते की हे बघा आता मात्र अर्णव राजशिर्के हे कसे आहेत आणि अर्णव राजशिर्के प्रत्येक सात्विक फॅशनमधील लेडीज स्टाफला कसं वागवतात हे प्रत्येक मुलीने आता अगदी सांगितलेलं आहे, ते पण पत्रकारांच्या समोर. आणि अर्णव राजशिर्केंना आता सगळेजण अटक करा म्हणत असतात तर आणि काही बायका मात्र आता ह्या अर्णवच्या तोंडाला काळं फासायला येतात. तर ईश्वरी त्या बाईचा हात धरते आणि हात धरून तिला मागे ढकलते. आता ईश्वरी सुद्धा एक कर्मचारी महिला म्हणून आता अर्णवची बाजू घेऊन बोलते की आम्ही सात्विक फॅशनच्या एक सुरक्षित आणि कर्मचारी महिला आहोत आणि अर्णव सर आमची बहिणीप्रमाणे काळजी घेतात असे सगळ्यांनी मात्र उत्तर दिल्यानंतर आता कुणाला नक्की काय बोलावं तेच काही कळत नसतं. आता ईश्वरी म्हणते आणि सगळ्यांच्या समोर ती सांगते की माझ्या नवऱ्यावर असले खोटे आरोप करणार असाल तर मी घेणार नाही म्हणून ईश्वरी त्यांना कडक शब्दात उत्तर देते. तर आता अर्णव तिच्याकडे बघून खुश होत हसतो. अर्णवला तर ईश्वरीचा अभिमान वाटतो कारण आज ईश्वरी आपली इतकी बाजू घेते, आपल्यासाठी इतकं लढते, हे अर्णवला इतकं छान वाटतं आणि तो सगळ्यांच्या समोर आता ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करतो आणि तिला आय लव्ह यू असं म्हणतो. ईश्वरी म्हणते की जर अर्णव सरांच्या विरुद्ध काही पुरावे असेल तर मला दाखवा, परंतु आता जर तुम्हाला काळं तोंडाला फासायचं असेल तर याचा पुरावा आहे. आता हा जो काही राजेश म्हणजे राकेश अंजली ताईंचा नवरा आता यानेच हे सर्व केलेले आहे याचा पुरावा मात्र ईश्वरी सगळ्यांना दाखवते आणि आता सगळ्यांच्या समोर मात्र आता राकेशची बेइज्जती करते. आता अंजलीला काही माहिती नाही कारण ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तोपर्यंत आता इकडे अर्णववर आरोप करणाऱ्या ईश्वरीला आता अगदी शांत ती राहायला तयार नसते आणि हे करणारा नराधम मात्र बाहेर मोकाट फिरत आहे आणि शेवटी पकडून मात्र ती राकेशला सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि आता सगळ्यांच्या समोर त्या बायकांच्या हाताने राकेशच्या तोंडाला काळं फासलं जातं आणि पोलीससुद्धा आता या राकेशला पकडतात कारण आता ईश्वरीने खरा गुन्हेगार कोण आहे तर ते दाखवून दिलेलं आहे आणि अर्णव राजशिर्के हे इतके प्रामाणिक असून त्यांच्यावर असे खोटे आरोप कोणत्या कारणाने करतात यासाठी तिने आवाज उठवलेला आहे. तेव्हा अर्णव आपल्या ईश्वरीवर खुश होतो आणि सगळ्यांच्या समोर तिचं कौतुक करत अभिमानाने तिला प्रेमाचं प्रपोज करतो आणि आता लगेच तो सुप्रियाचा सुद्धा जो काही गैरसमज आहे तो दूर झालेला आहे कारण वल्लरीने आता सगळ्यांच्या समोर माफी मागून या लग्नासाठी परवानगी दिलेली आहे. आता वल्लरी म्हणते की मला माफ करा, जे काही झालं आहे ते झाले, परंतु मी खरंच तेव्हा चुकीचं वागले. माझ्या चुकीमुळे आज मात्र अर्णवचे आईवडील या जगामध्ये नाहीत, परंतु आता अर्णवचे वडील मात्र जे कुठे गेलेले आहे ते लवकरच आता या मालिकेमध्ये लवकरच येणार आहे. आणि शेवटी आता ह्या अर्णवच्या
म्हणजे जो काही ईश्वरीचा आईचा आणि अर्णवचा जो काही एकमेकांचा गैरसमज झालेला आहे, तर अर्णव चक्क ईश्वरीच्या आईची म्हणजे सुप्रियाची माफी मागतो आणि सगळेजण एकत्र येतात. तर आता वल्लरी प्रेमाने नम्रताच्या लग्नाला अगदी परवानगी देतेच, परंतु मनातून मात्र आता ती नम्रताला कसं टोमणे मारते आणि आता सगळ्यांच्या समोर आपली चूक लपवण्यासाठी नाटक करते हे मात्र आता ईश्वरीने ओळखलेलं आहे. आणि ईश्वरीने आता आलेलं हे अर्णववर येणारं एक संकट, त्या संकटातून आता आपल्या नवऱ्याची अर्णवची सुटका केलेली आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.